मनोज जरांगे पाटील यांची भूमिका संशयास्पद. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भूमिका संशयास्पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरदचंद्र पवार यांची साथ जरांगे पाटलांना आहे असा घणाघाती आरोप विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचेही परिणय फुके यांनी सांगितले. बघा, असं आहे की अनेक वर्षापासून आपण ही जी लढाई आहे मराठा आरक्षणाची ही 1982 मध्ये सुरू झाली. ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील हे आमदार असताना त्यांनी या मराठा आरक्षणाची मागणी केली आणि ती मागणी त्यावेळेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी नाही म्हटल्यामुळे, नकार दिल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. आणि त्यापासून 1982 पासून तर आजपर्यंत कोणीही मराठ्यांना आरक्षण देऊ शकलं नाही. पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2014 ते 2019च्या काळात त्यांनी मराठ्यांना आरक्षण दिलं आणि ते टिकणार आरक्षण दिलं. त्याला हायकोर्टामध्ये टिकून त्यांनी दाखवलं. पण त्यानंतर 2019 मध्ये दुर्दैवाने आमची सरकार आली नाही. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात, शरद पवार साहेबांनी काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार आली आणि त्यांनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलेलं आहे. आणि परत आम्ही आल्यावर परत 2-2.5 वर्षानंतर परत आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये आल्यानंतर माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात, माननीय अजितदादा, माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या याच्यात नेतृत्वात आम्ही परत मराठा समाजाला आरक्षण देण्याचं, EWS मध्ये देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे. आणि निश्चितच ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी महायुती म्हणून सर्व नेत्यांची, आमची सर्वांची आहे. पण जे शरद पवार साहेब म्हणतात आहे, कारण मी आधीपासून सांगतोय की जरांगे पाटलांच्या मागे शरद पवार साहेबाचं आहे. हे जे पूर्ण षडयंत्र जे रचलेलं आहे हे शरद पवार साहेबांनीच रचलेलं आहे. आणि निश्चितच त्यांना कुठेही, जसं जरांगेला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे, तसंच शरद पवार साहेबांनाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावायचे. भाऊ, जरांगे कधीही उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांवर टीका करत नाही, ते फक्त फडणवीसांवर टीका करतात. काय कारण सांगू? बघा, असं आहे, यामध्ये मागच्या जवळपास 60 महिन्यापासून आपण बघतोय, यामध्ये आपल्याला स्पष्ट होतंय, एक सामान्य महाराष्ट्रातला कोणताही नागरिक त्याला या सगळ्या गोष्टीवरनं स्पष्ट होत आहे की जरांगेंनी कोणाची सुपारी वाजवलेली आहे, कोणाची सुपारी ते वाजवत आहे. आणि ज्यांच्याकडनं काही भेटणार आहे त्यांच्यावर टीका करणार नाही हे स्पष्ट होतं. कारण जरांगेंनी जर टीका करायची आहे तर मराठा आरक्षण कुणी घालवलं? जे आरक्षण 2018 मध्ये देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वातल्या सरकारने दिलं होतं मराठा समाजाला, ते आरक्षण घालवण्याचं काम महाविकास आघाडीच्या 3 नेत्यांनी केलेलं आहे. त्या लोकांवर जरांगेजींनी आरोप केले पाहिजे. जबकि ते देवेंद्रजी फडणवीसजींनी आरक्षण दिलं आणि एकदा नाही 2दा दिलं आणि आता हे आरक्षण जे दिलं EWS मध्ये टिकणार आरक्षण दिलेलं आहे, त्यांच्यावर टीका करतात आहे. निश्चितच त्यांच्या ज्या या सगळ्या भूमिका आहे या संशयास्पद आहे.